मेरिट बेसिसवर काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा आता त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांनी चांगलाच धसका घेतला। शिंदेंच्या पक्षातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी केली असली तरी त्यावर एकनाथ शिंदे खुश असल्याचं दिसत नाही। पक्षाला यापेक्षा चांगली कामगिरी करता आली असती अशी कान उघाडणी त्यांनी पक्षातील उच्चस्तरीय बैठकीत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षात केवळ बोलघेवडे मंत्री नको तर पक्षाला यश मिळवून देणारे मंत्री हवेत। सत्ता असूनही त्याचा फायदा जर पक्षाला होणार नसेल तर अशा नेत्यांना मंत्रिपदावर ठेवायचे की नाही याचा शिंदे गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळते। नुकत्याच झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये अनेक मंत्र्यांची कामगिरी सुमार राहिली, त्यामुळेच उपमुख्यमंत्री शिंदे आता पक्षातील भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्ष दुसऱ्या व काही ठिकाणी तिसऱ्या स्थानावर राहिला असला तरी हा एकहाती विजय नसल्याचं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं। संभाजीनगर सारख्या मोठ्या महानगरपालिकेत पक्षाला इतर लहान पक्षाच्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्याचं उदाहरण डोळ्यासमोर आहे, तर दुसरीकडे धरणगाव सारख्या लहान नगरपालिकेत देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यात नगराध्यक्षही निवडून आणता आलेला नाहीये। अशा मंत्र्यांना पदावर का ठेवायचं, त्या जागी पक्षातील दुसऱ्या नेत्यांना बळ का द्यायला नको असा विचार एकनाथ शिंदे करत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येते। पक्षातील कोणकोणते नेते सध्या एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर आहेत व त्यांच्या जागी कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। 1. एकनाथ शिंदे यांच्या हिटलिस्टवर पहिला क्रमांक लागतो तो आक्रमक शैलीने ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा। धरणगाव या आपल्या बालेकिल्ल्यात त्यांना स्वतःचा नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही। शिंदे गटाच्या उमेदवार वैशाली भावे यांचा महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी पराभव करत मंत्री पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये धोबीपछाड दिले। या पराभवामुळे स्वतःच्याच बालेकिल्ल्यात गुलाब भाऊंना मोठा दणका मिळाला। या पराभवाची झळ मुंबईपर्यंत पोहोचल्यानं मंत्री पाटील यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं। दुसरीकडे जळगाव महानगरपालिका निवडणुकीतही गुलाबराव पाटील यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाहीये। गुलाबराव पाटलांनी 23 जागांवर विजय मिळवला असला तरी त्या जागा अजून वाढवता आल्या असत्या। शहरासह जिल्ह्यात भाजपच्या तुल्यबळ शिंदे गटाचं वर्चस्व व कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे। अशात 75 पैकी अवघ्या 23 जागा पदरात पाडून घेतल्यामुळे गुलाबराव पाटलांबाबत पक्षात नाराजी आहे। शिवाय महानगरपालिका निवडणुकीत गुलाबराव पाटलांपेक्षा गिरीश महाजन आणि चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण हेच जास्त भाव खाऊन गेल्याचं दिसून आलंय। आता गुलाबराव पाटलांना डच्चू द्यायचाच म्हटला तर त्यांच्या जागी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे तयारच आहेत, कारण सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जिल्ह्यातून त्यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती, परंतु एकाच जिल्ह्यात 2 मंत्री नकोत म्हणून त्यांना सध्या वेटिंगवरच ठेवलंय। 2. या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे मंत्री योगेश कदम यांचं। रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे ठाकरे गटात असताना त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत रामदास कदम यांनी मुलासह शिंदे गटाची वाट धरली। रामदास कदम शिवसेनेचे जुने नेते असल्यानं त्यांच्या पुण्याईमुळे योगेश कदम यांना गृहराज्यमंत्रीपद हे देण्यात आलंय, परंतु योगेश कदम त्यांच्या मालकीच्या डान्सबारमुळे सुरुवातीला मोठ्या अडचणीत सापडले। त्यानंतर या विषयावर पडदा पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी सोपवली। ठाकरे गटाची तब्बल 50 माजी नगरसेवकांना सोबत घेऊन शिंदेंनी मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंना आव्हान दिलं, परंतु कमी साधन सूचिता असूनही ठाकरेंनी आपले तब्बल 65 नगरसेवक निवडून आणले, तर दुसरीकडे शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं। योगेश कदम यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्यांनी यथायोग्य पार न पाडल्यानं त्यांचं मंत्रिपद आता धोक्यात आलंय। त्यांच्या जागेवर कणकवली शिंदे सेनेचा नगराध्यक्ष बसवणाऱ्या वेळप्रसंगी भाजपला अंगावर घेऊन आपला विषय लावून धरणाऱ्या निलेश राणेंना संधी मिळू शकते। 3. या यादीत तिसरं नाव येतं ते संजय शिरसाट यांचं। संजय शिरसाट हे कायमच वादग्रस्त नाव राहिले। कधी ते पैशांनी भरलेल्या बॅगेमुळे चर्चेत येतात तर कधी त्यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदी महिलेच्या आरोपांमुळे चर्चेत येतात। आता नुकतीच झालेल्या संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपशी युती तोडून स्वबळावर निवडणुका लढवल्या, परंतु तब्बल 97 जागा लढून देखील शिंदे गटाला अवघ्या 13 जागा पक्षाला जिंकता आल्यात। महानगरपालिका निवडणुकीत भाजपशी थोडी तडजोड करून युती केली असती तर शिंदे गटाला पराभव पत्करावा लागला नसता, परंतु शिरसाट यांनी कुणाचंही न ऐकता युती तुटल्याची घोषणा केली। याशिवाय तिकीट वाटपात देखील मोठ्या प्रमाणावरती गोंधळ होता असं स्थानिक राजकीय विश्लेषणातून दिसून आलंय। या सर्वांचा परिणाम म्हणून आपला बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरात शिंदे गट पराभूत झाला। शिरसाटांच्या ऐवजी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार प्रदीप जयस्वाल यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते।
या यादीमध्ये चौथं नाव येतं ते म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं. मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिंदे गटाचा झालेला कमालीचा पराभव प्रताप सरनाईक यांच्या चांगलाच अंगलट येऊ शकतो. एकनाथ शिंदे गटाकडून कामाची पूर्णपणे मोकळीक असताना देखील प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात पालिकेत शिंदे गटाला 22 वरून अवघ्या 3 नगरसेवकांवरती समाधान मानावं लागलं. प्रताप सरनाईक हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीपेक्षा त्यांचं व्यवसायाकडे जास्त लक्ष असल्याचा आरोप त्यांच्यावरती सातत्यानं होत आलेला दिसतोय. अशात मीरा भाईंदर महानगरपालिकेत मिळालेलं अपयश त्यांच्यासाठी ट्रिगर पॉइंट ठरू शकतो. या यादीत 5वं नाव येतं ते म्हणजे मंत्री दादा भुसे यांचं. दादा भुसे यांच्याकडे मालेगावसह नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली होती. मालेगावात त्यांनी काही प्रमाणावरती समाधानकारक कामगिरी केली असली तरी नाशिकमध्ये मात्र शिंदे गटाला अपेक्षित यश आलेलं नाहीये. नाशिकमध्ये भाजपनं मुसंडी मारली असताना शिंदे गटाला अवघ्या 26 जागा मिळाल्यात. या ठिकाणी देखील जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे. जळगावात ज्याप्रमाणे गिरीश महाजन गुलाबराव पाटलांवर आपलं वर्चस्व गाजवतायत, त्याचप्रमाणे नाशिकमध्ये हे दादा भुसेंबाबत हेच घडत असल्याचं बोललं जातंय. मग ते नाशिकमधील कुंभमेळ्यात विश्वासात न घेणं असो, महानगरपालिकेत शिंदे गटाला मिळालेली धोबी पछाड असो, या ठिकाणी देखील शिंदे गटाला भाजपकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचं बोललं जातंय. भुसे यांच्या जागी भुजबळांना वेळोवेळी शिंगावर घेणाऱ्या आमदार सुहास कांदेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते. थोडक्यात काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून शिंदे गटात आता मंत्र्यांची मापं काढण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलाय. नेहमी मेरिटवर काम करणाऱ्या शिंदेंना आता आपल्याच पक्षातील मंत्र्यांना तासावं लागणार आहे. दुसरीकडे पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यानं नाराज झालेल्या जुन्यांना देखील सांभाळावं लागणार आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? शिंदे ज्या मंत्र्यांची विकेट उडवतील ते उद्या बंड करून फुटणार तर नाहीत ना? ते भाजपामध्ये विलीन तर होणार नाही ना? नाहीतर पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची धमकी तर देणार नाही ना? शिंदेंना तसं चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न होतील, पण या घेरलेल्या चक्रव्यूहात जर शिंदे तरले तर ते अभिमन्यू नाही तर अर्जुन ठरतील, नाहीतर अभिमन्यूगत होईल, अशा पद्धतीने बोललं जातंय. आता या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.